नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, पॉलिटीची लेक्चर सिरीज आपण कंबाईनचा टार्गेट करून सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण अनेक टॉपिक संपवले. संविधानातील जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्याची आपण सुरुवात केलेली आहे. उद्देशिका संपवल्यानंतर आपण संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र हा जो टॉपिक आहे तो संपवला. आज आपल्याला नागरिकत्व हा टॉपिक घ्यायचा होता, पण आपण नागरिकत्व न घेता एकात्मक व संघात्मक जी शासन व्यवस्थेची लक्षणं असतात त्यातला सुरुवात आपण घेणार आहोत. काही मित्रांची अशी कन्फ्युजन होतं की एकात्मक व संघात्मक ही जी लक्षणे आहेत यामधील मग एकात्मक आणि संघात्मक नेमकं हे कशावरून ओळखावं आणि काय यातील फरक असते हे त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येत आहे. मित्रो, अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट जर क्लिअर असेल, जर क्लॅरिटी असेल अभ्यासाची, तर आपला अभ्यास चांगला होतो आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, समजतात, आपल्याला रिव्हिजन करताना सोपं जाते. जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपल्याला अभ्यास करून काही फायदा नाही, कारण पेपरामध्ये काही आठवत नाही. केवळ पाठांतराने एमपीएससी परीक्षा निघणार नाही. जर आपण पाठांतर करणारे असाल तर मित्रो आपण ते करू नये. कदाचित आपण, मला तरी वाटते की आपण स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सोडून द्यावं, कारण हा जो एमपीएससीचा पेपर आहे हा अभ्यासाच्या पलीकडे निघून गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं, बारकावे जाणून घेणं आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करून अभ्यास करणं जास्त गरजेचं असते. त्यामुळे हा टॉपिक जरी छोटा असला किंवा काही लोकांना असं वाटत असेल की याचं काही अर्थ नाही, पण आपण शेवटपर्यंत 5-5, 6-6 वर्ष होतात तरीही आपल्याला ह्या लहान लहान गोष्टी असतात त्याचे जे अर्थ असतात किंवा जो कन्सेप्ट असते त्याची क्लॅरिटी नसते. मित्रो, त्यासाठीच आजचा हा जो व्हिडिओ आहे तो घेऊन आलेलो आहे. तर बघा, एकात्मक व संघात्मक लक्षणे ह्याला आपण सुरुवात करू. मी मॅक्झिमम गोष्टी म्हणजे जे काही आहे ते सगळं लिहिलेलं आहे, पण मी त्याला वेळोवेळी थोडंफार एक्सप्लेन करणारच आहे. आता बघा, एकात्मक आणि संघात्मक लक्षणे काय. तर एकात्मक म्हणजे काय, तर आपला भारत देश आहे. भारत देश आणि त्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत. इथं आपण आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, यूपी आहे, गुजरात आहे, हे असे जे राज्य आहेत. तर त्याच्यामध्ये यामध्ये काय असते की जे अधिकार असतात ते सर्व अधिकार राज्यांना, आपल्याकडे कसं आहे की आपलं मुख्यमंत्री आहे, आपलं राज्यपाल आहे, आपली राज्यातील व्यवस्था आहे आणि आपण मॅक्झिमम गोष्टीवर काम करू शकतो. आपल्याला तसे अधिकार अनुसूचित 7 मध्ये जे वेगवेगळ्या सूची आहेत त्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची दिली आहे. आपल्या राज्याला काही अधिकार दिलेले आहेत, तर आपण त्यानुसार काम करू शकतो. ते नक्कीच त्याच्यामध्ये काही आपल्याला अपवाद आढळतात, ते आपण नंतर बोलू. पण सध्या आपल्याला माहित आहे की आपल्या संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत राज्यांना, तर त्यानुसार त्यांना कायदे करून ते आपापलं नियोजन करू शकतात. पण ज्या वेळेला अधिकारांचं विभाजन आढळत नाही, ज्या वेळेला अधिकारांचं विभाजन आढळत नाही आणि सर्व अधिकार हे केंद्रामध्ये निहित असतात, राज्यामध्ये न असता केंद्रामध्ये सर्व अधिकार ज्या वेळेला निहित केलेले असतात, त्यावेळेला ती जी व्यवस्था असते त्याला एकात्मक व्यवस्था म्हणतात आणि याला इंग्लिशमध्ये युनिटरी पॉलिसी असे म्हणतात. मित्रो, या ठिकाणी माझं अक्षर लहानदार ते आपल्याला समजत नसेल, पण मी जे म्हणतो ते ध्यानात ठेवा की केंद्राकडे ज्या वेळेला सर्व अधिकार केंद्रीकृत झालेले असतात त्यावेळेला जी व्यवस्था निर्माण होते ती एकात्मक व्यवस्था असते. आणि ज्या वेळेला फेडरल व्यवस्था, फेडरल म्हणजे संघराज्यीय व्यवस्था, संघराज्यात्मक व्यवस्थेमध्ये काय असते की केंद्र व राज्य ह्यामध्ये अधिकारांचं विभाजन झालेलं असते आणि केंद्र आपल्या ठिकाणी काम करते, राज्य आपापल्या ठिकाणी काम करते. या सगळ्या बाबी आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत, पण थोडक्यात आपल्याला समजायला पाहिजे म्हणून हा शॉर्ट मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं की केंद्र राज्य संबंध यावर एकात्मक आणि संघराज्य ह्या कन्सेप्ट डिपेंड आहे की ज्या वेळेला अधिकार केंद्राकडेच असतात, फक्त केंद्राकडे अधिकार असतात त्यावेळेला एकात्मक व्यवस्था, आणि अधिकाराचं विभाजन होऊन केंद्र राज्यामध्ये अधिकार असतात त्यावेळेला संघात्मक व्यवस्था. संविधानाची एकात्मक व संघात्मक लक्षणे असू शकतात. संविधानाची जगात जेवढेही संविधानात त्याचे केवळ एकात्मक म्हणजे युनिटरी आणि संघात्मक म्हणजे फेडरल या अशा दोनच व्यवस्था आढळतात मॅक्झिमम. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून बाकीच्या व्यवस्था निर्माण झाल्या, जशी आपली भारताची एक व्यवस्था आहे. जेव्हा केंद्राकडे अधिकार केंद्रित असतात, जेव्हा केंद्र सरकारकडे अधिकार केंद्रित झालेले असतात त्यावेळेला एकात्मक लक्षणं आढळतात.
आणि ज्या वेळेला राज्यात अधिकाराचे विभाजन झालेले असते, केंद्र राज्य असे अधिकाराचे विभाजन झालेले असते, त्यावेळेला संघराज्य व्यवस्था आढळते. कुठली व्यवस्था आढळते? तर त्यावेळेला संघराज्य व्यवस्था आढळते. आणि एकात्मक व्यवस्था किंवा केंद्र संविधानाचे एकात्मक व्यवस्था केव्हा आढळते की ज्या वेळेला अधिकाराचं केंद्रीकरण फक्त केंद्र सरकारमध्ये, सेंट्रलचं जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये झालेलं असते. भारतात वरील दोन्ही लक्षणे आढळतात. भारताच्या संविधानाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला केंद्रीयकरणाचे आणि संघात्मक या दोन्ही प्रकारचे लक्षण आढळतात. त्यामुळे भारताचं जे व्यवस्थापन आहे किंवा भारताची जी व्यवस्था आहे ती एकात्मक व संघात्मक अशा दोन पद्धतीची काय म्हणू शकतो आपण त्याला मेळ या ठिकाणी साधलेला आहे. त्यामुळे भारताचा जो उल्लेख आहे तो भारताचा उल्लेख अर्ध संघराज्य असा केला जातो. म्हणजे भारतातली ओळख आपल्याला माहित आहे की एस आर बोम्माई केसमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे की एस आर बोम्माई केसमध्ये 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की भारतीय जी व्यवस्था आहे ती संघराज्यात्मक व्यवस्था आहे आणि हा जो संघराज्यात्मक व्यवस्था आहे हे आपल्या मूलभूत चौकटीचं लक्षण आहे आणि आपल्या मूलभूत चौकटीचा तो एक भाग आहे. त्यामुळे जर आपलं व्यवस्था जर संघराज्य आहे आणि त्यामध्ये जर अर्धे लक्षणं एकात्मक आढळतात आणि मॅक्झिमम जर व्यवस्था संघात्मक आहे आणि लक्षणं जर त्यामध्ये काही एकात्मक आढळत असतील तर ते पूर्णतः संघराज्यात्मक राहत नाही. त्यामध्ये अर्धे लक्षणं हे आणि अर्धे लक्षणं ते असं झाल्यामुळे त्याला अर्ध म्हटलं. ते अर्ध एकात्मक आहे की अर्ध संघात्मक आहे, पण आपली व्यवस्था संघात्मक असल्यामुळे आपण अर्ध संघात्मक म्हणतो. आपण अर्ध एकात्मक असंही म्हणू शकलो असतो, पण आपण अर्ध संघात्मक हा शब्द वापरतो कारण संविधानाने आपली जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती संघात्मक आहे, पण त्यामध्ये काही लक्षणं हे एकात्मकतेचे असल्यामुळे आपण अर्ध संघात्मक हा भारतासाठी शब्द वापरतो. मित्र, मला असं वाटतं की हा जो कॉन्सेप्ट आहे तो आता आपला क्लिअर झाला असेल की क्वासी फेडरल हे जे इंग्लिश नाव आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा की याला काय म्हणतात, क्वासी फेडरल, अर्ध संघराज्य. आता ही कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण आता एकात्मक शासन बघू काय असते. याच्यानंतर आपण एकात्मक आणि संघात्मक व्यवस्थेची लक्षणं समजून घेतल्यानंतर आपण भारताची व्यवस्था बघणार आहोत. एकात्मक सरकारमध्ये काय असते, एकात्मक शासनामध्ये काय असते की सर्व अधिकार हे केंद्रामध्ये साठलेले असतात, एकाच ठिकाणी निहित झालेले असतात. राज्यांना अधिकार नसतात, केवळ केंद्रामध्ये सर्व अधिकार साठलेले असतात. राज्यांची सरकार केंद्राकडून अधिकार प्राप्त करते. जी राज्यांची सरकार आहे म्हणजे जी महाराष्ट्र सरकार आहे, जर समजा आपल्याकडे जर एकात्मक व्यवस्था असती तर आपली जी महाराष्ट्र सरकार आहे त्याचे अधिकारांचा स्रोत काय असतं तर ते केंद्र सरकार आहे. केंद्र सरकारवर सगळं डिपेंड केलं असतं की त्यांनी आपल्याला काय दिलं पाहिजे किंवा काय नाकारलं पाहिजे. पण आपल्या देशाची ही व्यवस्था ही फेडरल आहे, याच्यामध्ये काही एकात्मक लक्षणं सुद्धा येतात, ते आपण नंतर बघू. पण राज्याची सरकार केंद्राकडून अधिकार प्राप्त करते. कुठून अधिकार प्राप्त करते? केंद्राकडून अधिकार प्राप्त करते. आणि राज्य असले तरीही ते काय असतात, ते केवळ प्रशासनिक बाबतीत असतात. म्हणजे जसं आपले राज्याचे एक जरी स्थानिक स्वराज्य संस्था असल्या, आपल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था जरी असल्या तरी त्या राज्याच्या अधीन आपले जिल्हे काम करतात. तसंच या ठिकाणी असतात की जसे जिल्ह्यांना राज्यामध्ये काही असे वेगळे अधिकार नसतात, सर्व केंद्र सरकारच्या अधीन चालते. तसं केंद्र आणि राज्य यांच्या बाबतीत असे की केंद्राचा सगळा अधिकार असते आणि प्रशासनिक बाबतीत फक्त राज्य वेगळे झालेले असतात. अशी ही व्यवस्था असते. एक राज्य एक सरकार असते. आता जर राज्यातलं सरकारी असलं तरी त्याला काही विशेष महत्व असते. त्यामुळे एक राज्य म्हणजे एक देश आणि एका देशाचं एक सरकार असते. ते पूर्ण देशभर आपलं काम करत असते, पूर्ण देशासाठी काम करत असते, पूर्ण देशासाठी नियम करत असते, कायदे करत असते. कायदे धोरण बनवणे व त्याची अंमलबजावणी एकच करत असते. आणि ते सरकार कोणतं आहे तर ते आहे केंद्र सरकार. कोणतं सरकार? केंद्र सरकार. आता ह्याची उदाहरणं कोणते एकात्मक शासन व्यवस्थेचे? तर फ्रान्स आहे, चीन आहे, ब्रिटन आहे, जपान आहे, इटली आहे. इतकेच नाही, अनेक देश आहेत. पण आपण अतिशय महत्वाचे असे देश बघितले की फ्रान्स हा देश, चीन, ब्रिटन. आता चीन मधील व्यवस्था आपल्याला माहित आहे की तिथं एक पक्ष पद्धती चालते आणि अनेक गोष्टी आहेत. जास्त डिटेल मी चर्चा करणार नाही. जपान झाला, इटली झाला, हे या ठिकाणी आपण उदाहरणं बघितले. आता एकात्मक व्यवस्थेचे लक्षण आपण बघू. संविधान लिखित असू शकते किंवा अलिखित असू शकते. फ्रान्सचं संविधान हे लिखित आहे आणि आता फ्रान्स आणि ब्रिटन दोन्ही देशामध्ये एकात्मक व्यवस्था आढळते. पण फ्रान्सचं संविधान हे लिखित आहे
आणि ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे, हे आपल्याला पूर्ण पाठ आहे की ब्रिटनचं संविधान अलिखित आहे, ब्रिटनचं संविधान अलिखित आहे. ते नेमकं अलिखित काय आहे किंवा कशा अलिखित असण्याचे वैशिष्ट्य असते ते आपण जर तुम्हाला वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावर डिटेल चर्चा करू. न्यायपालिका स्वतंत्र असू शकते किंवा नसूही शकते. आपल्याला माहिती आहे की ब्रिटनची न्यायपालिका ही पूर्णतः स्वतंत्र आहे किंवा सार्वभौम नाही. जशी अमेरिकेची न्यायव्यवस्था आहे किंवा भारताच्या न्यायव्यवस्थेला थोडेफार अधिकार आहेत, तसे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. त्यामुळे सर्व न्यायव्यवस्थेचं या ठिकाणी महत्व कमी होते. आणि ज्या वेळेला आपण फ्रान्सची व्यवस्था बघतो त्यावेळेला न्यायपालिकेला त्यांच्या व्यवस्थेमध्ये महत्व प्राप्त झालेलं असते. किंवा आपण या ठिकाणी भारताचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो की भारत देश सुद्धा संघराज्य व्यवस्था आहे, पण तरी भारतामध्ये जे आपलं न्यायालय आहे त्या न्यायालयाला विशेष असं स्थान प्राप्त झालेलं आहे. न्यायालयाला विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे, त्याचं महत्व आपल्याकडे अबाधित आहे. आता परत काय की निर्णय जलद होतात. आपण जे व्यवस्था बघत आहे, आपण जी एकात्मक व्यवस्था बघत आहे, जर याच्यामध्ये केंद्र एकच असेल आणि खाली जर राज्य नसतील किंवा मग अंमलबजावणी करणारे मोजकेच लोक असतील तर निर्णय प्रक्रिया जलद होते. कमी लोकसंख्येसाठी ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त आहे. ज्या ठिकाणी भारतासारख्या लोकसंख्या किंवा अमेरिकेसारखी लोकसंख्या, चीन सारखी लोकसंख्या, चीनमध्ये लोकसंख्या जरी जास्त असली तरी त्या ठिकाणी एकात्मक व्यवस्था आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की किती पद्धतीत लोकशाही काम करते. आता ज्या ठिकाणी लोकसंख्या आणि लोकांना जास्त अधिकार नसतात त्या ठिकाणी ही व्यवस्था, एकात्मक व्यवस्था व्यवस्थित काम करते. केंद्र व राज्यामध्ये अधिकारांचे विभाजन, आपण याचा बेसच आहे की केंद्र राज्यामध्ये अधिकारांचं विभाजन झालेलं नसते. ह्यामुळे केंद्र राज्यामध्ये अधिकारांचं विभाजन झालं नसल्यामुळे ही व्यवस्था ही एकात्मक बनते. कारण एकाच व्यवस्थेला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि राज्याची जी व्यवस्था असते ती कमकुवत झालेली असते, त्याला विशेष असे काही अधिकार प्राप्त झालेले नसतात. संविधान ताठर असू शकते, संविधान ताठर असू शकते किंवा लवचिक सुद्धा असू शकते. लवचिक उदाहरण म्हणजे आपल्याला माहित आहे की ब्रिटनचं उदाहरण अलिखित घटना आणि काही त्याच्यामध्ये लवकरात लवकर बदल होऊ शकतात. तर एकात्मक व्यवस्थेमध्ये असं नाही की पर्टिक्युलर ज्या पद्धतीनं आपण संघराज्य व्यवस्थेचे उदाहरण बघतो, ज्या वेळेला आपण संघराज्य पद्धतीचे उदाहरण बघतो त्यावेळेला केवळ ताठरच व्यवस्था असते तेव्हा लवचिक असून फायदा नाही. पण ज्या वेळेला आपण एकात्मक व्यवस्था बघतो त्यावेळेला न्यायपालिकेला स्वतंत्र असू शकते किंवा नसू शकते. केंद्र राज्यामध्ये संविधान ताठर असू शकते किंवा लवचिक असू शकते. परत द्विगृही विधानमंडळ द्विगृही किंवा एकगृही असू शकते, की जसं आपल्याला माहित आहे की भारतामध्ये संसद आहे, संसदेचे 2 गृह आहेत, एक राज्यसभा दुसरं लोकसभा. पण काही ठिकाणी विधानमंडळ किंवा जे कायदेकारी परिषद आहे ते द्विगृही असते, काही ठिकाणी एकगृही असते. एकगृही व्यवस्थेत जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर चीन, आणि द्विगृही म्हटलं तर ब्रिटन. आणि एकच नागरिकता असते, पूर्ण देशासाठी एकच नागरिक असते, राज्याचं असं काही वेगळं नागरिकत्व नसते. आता ह्या व्यवस्थेमुळे काय फायदे होतात, तर या व्यवस्थेमुळे पुढील प्रमाणे काही फायदे होतात. एकच सरकार असल्याने निर्णय जलद होतात. आता केंद्रामध्ये एकच सरकार आहे, राज्यामध्ये असं काही नाही. संविधान दुरुस्ती लवचिक असल्यामुळे राज्यांना काही असं विशेष स्थान नसते, त्यामुळे जो निर्णय प्रक्रिया आहे ती निर्णय प्रक्रिया फास्ट होते आणि निर्णय प्रक्रिया फास्ट झाल्यामुळे खर्च कमी होतो. यामुळे एकाच देशाचं, परत बघा, एकच देश आहे, एक देश आहे, त्याला असं एकाच देशाचं जर नागरिकत्व प्राप्त असेल, म्हणजे जर भारत देशातही एकच नागरिकत्व आहे, जर पूर्ण भारत देशासाठी एकच नागरिकत्व असेल, राज्याचं असं काही वेगळं नागरिकत्व नाहीये, त्यामुळे जी जनता आहे, जे नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये एकतेची भावना, देशप्रेमाची भावना आहे, ती एकतेची देशप्रेमाची भावना जी आहे तीव्रतेने वाढते, त्यामध्ये निरंतर वाढ होत जाते, ती कमी नसते. आणि जर राज्यामध्ये राज्याचे कमी अधिकार असल्यामुळे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे, प्रशासन व्यवस्था छोटी असल्यामुळे ही जी व्यवस्था आहे ही कमी खर्चिक आहे आणि ती लागू करण्यासाठी सोपी आहे. एकच सरकार असल्याने धोरण लागू करण्यास उपयुक्त आहे. मी आताच आपल्याला सांगितलं की एकच सरकार असल्यामुळे म्हणजे जे काही तंटे वगैरे असतात विचारांचे ते या ठिकाणी होत नाही आणि व्यवस्था लागू करण्यात ते खूप जास्त गरजेचं आहे. आता यामुळे काही तोटे होतात, तर तोटे होतात म्हणजे काही तोटे आपल्याला त्यात किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला जाणवतात. तर बघा, मोठ्या देशात ही व्यवस्था लागू केली जाते, भारतासारखी अमेरिकेसारखी व्यवस्था असो,
त्या लोकसंख्या असो त्या ठिकाणी लागू करणं शक्य नाही. चीनमध्ये शक्य झालं कारण त्या ठिकाणी सरकार लोकशाही पद्धतीने कार्य करत नाही. निरंकुशता निर्माण होते, म्हणजे जो काही प्रमुख असते, देशाचा प्रमुख असते, तो निरंकुश होते कारण त्याला विरोध राज्यातून होत नाही. तो प्रमुख झाल्यानंतर किंवा जी सत्ता आहे, जी पक्ष आहे, तो प्रमुख झाल्यानंतर त्यालाही अपोनंट जास्त नसतात. त्यामुळे या ठिकाणी निरंकुशता निर्माण होऊ शकते. व्यापकता कमी असल्याने प्रतिनिधित्व सुद्धा कमी होते. आता व्यापकता राज्यांना जर सामावून घेतलं नाही आणि राज्यामध्ये जर प्रतिनिधित्व नसेल, केंद्रामध्ये जर जास्त प्रतिनिधित्व नसेल, तर त्यामुळे काय होते की जो वेगवेगळे भाग आहेत, जे काही वेगवेगळ्या देशामधील लोकसंख्या आहे, वैविध्य आहे, त्यांना शासन व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही. तर ही झाली याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट. आता या ठिकाणी आपण एकात्मिक व्यवस्था समजून घेतली, आपल्याला ते नक्कीच समजले असेल. इथं बघा संघ राज्य व्यवस्था आपल्याला दिसत आहे. संघ राज्य शासन, संघ राज्य शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य काय, तर या ठिकाणी लिखित संविधान आढळते. अमेरिकेसारखा देश, भारतासारखा देश, जे मोठे मोठे देश सर्वच ठिकाणी संविधान लिखित असेल असं नाही, पण मॅक्झिमम ठिकाणी संविधान हे लिखित असते आणि मॅक्झिमम नाही सर्वच ठिकाणी संविधान हे लिखित असते. आणि ज्या वेळेला आपण एकात्मक व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेला संविधान लिखित नसते, म्हणजे कधी असते कधी नसते, पण असं कंपल्सरी नाही. पण ज्या वेळेला आपण फेडरल किंवा संघराज्य व्यवस्थेचा अभ्यास करतो त्यावेळेला हे संविधान लिखित असणं हे कंपल्सरी आहे. हे कंपल्सरीच आहे की आपल्याला संविधान लिहिणं मॅन्डेटरी आहे. कठोर संविधान असते, जी संविधान बदलाची किंवा घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे ती कठोर आहे किंवा ताठर आहे, त्यामध्ये बदल होत नाही. आपल्याला माहित आहे की आपल्या भारताच्या संविधानामध्ये दोन पद्धती असतात बदल करण्याच्या, एक की साध्या बहुमताने आणि दुसरं म्हणजे कलम 368 अंतर्गत जी घटना दुरुस्ती दिलेली आहे विशेष बहुमताने आणि अर्ध्या राज्यांची परवानगी, हे जे पद्धत आहे ही थोडी कठोर आहे. ही कठोर व्यवस्था असल्यामुळे, ही ताठर व्यवस्था असल्यामुळे संघराज्य शासन व्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आहे ते समोर येते, कारण त्याच्यामध्ये बदल करणे हे शक्य नसते. संघराज्य शासन व्यवस्था ही ताठर असते, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान, देशाचं संविधान हे सर्वोच्च असते. केंद्र राज्यांमध्ये अधिकाराचे स्पष्ट विभाजन झालेलं असते. आपण नेहमी हे गोष्ट बघत असतो की एकात्मक आणि संघराज्य ही जी व्यवस्था ही निर्माणच केवळ केंद्र राज्यातील अधिकारांमुळे झालेली आहे. केंद्र राज्यातील अधिकारांमुळे केवळ केंद्र राज्यातील जे अधिकार आहेत त्याच्या वाटपामुळे संघात्मक ही व्यवस्था किंवा संघराज्य व्यवस्था निर्माण झाली, कारण राज्यांना अधिकार दिले गेले. ज्या वेळेला राज्यांना अधिकार दिल्या जात नाही त्यावेळेला ती जी व्यवस्था असते ती एकात्मक झालेली असते. इथं स्वतंत्र न्याय व्यवस्था असते. आपण एकात्मकतेमध्ये काय बघितलं, तिथं तो टॉपिक नव्हता, तिथं तो पॉइंट ऍड करायचा राहिला. पण एकात्मक व्यवस्थेमध्ये काय असते की ही जी स्वतंत्र न्याय व्यवस्था असते ही एकात्मक असते. एकात्मक असते म्हणजे ती सर्वोच्च न्यायालय, त्याच्याखाली हायकोर्ट, त्याच्याखाली आपण जे लोअर कोर्ट असतात त्यांचा समावेश होते. पण न्याय व्यवस्था म्हणजे जे आपलं पॉवर ऑफ सेपरेशन, जे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था हे एकमेकांपासून वेगळं झालेलं असतात. ही व्यवस्था संघराज्य पद्धतीमध्ये आढळते. त्यामुळे न्याय व्यवस्थेमध्ये कोणीही हस्तक्षेप करत नाही. न्याय व्यवस्था श्रेष्ठ असते, न्याय व्यवस्था स्वतंत्र असते. कायदे मंडळ द्विगृही असते. द्विगृही म्हणजे आपण जसं बघितलं की भारतामध्ये राज्यसभा आणि लोकसभा, आपण अमेरिकेचा विचार केला तर सिनेट आणि हाऊस ऑफ कॉमन्स असे दोन, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असे दोन गृह आहेत. म्हणजे भारतामध्ये जे लोक सरळ निवडून येतात त्यांच्यासाठी लोकसभा आहे, आणि ज्यांना आपण इनडायरेक्टली निवडून देतो म्हणजे आपले जे काही प्रतिनिधी आपण पाठवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून जे लोक निवडून देतो त्याचा समावेश आपण राज्यसभेमध्ये करतो. तर असे द्विगृही आढळते अमेरिकेमध्ये, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. दोन्ही सरकार एकमेकांसोबत सहअस्तित्वात असते. अधिकारांचं विभाजन झाल्यामुळे काही गोष्टीसाठी केंद्रावर डिपेंड राहावं लागते, आणि याच्या परमिशनसाठी म्हणजे आपल्याला जर एखादा कायदा करायचा झाला तर भारताच्या व्यवस्थेसारखं तुम्हाला राज्यांकडून सुद्धा काही ठिकाणी जर फेडरल व्यवस्थेशी संबंधित असेल तर त्या ठिकाणी राज्यांची परवानगी घेणं तुम्हाला मॅन्डेटरी, कंपल्सरी आणि बंधनकारक असते. आता या ठिकाणी आपण या व्यवस्थेचे फायदे बघू. राज्य प्रांतांच्या आकांक्षा पूर्ण होतात. राज्य आणि केंद्र सरकार, राज्यांचं जे सरकार आहे आणि केंद्राचं जे सरकार आहे त्यामध्ये ज्या लोकांच्या आकांक्षा, ज्या महत्वाकांक्षा त्या या ठिकाणी पूर्ण होतात, कारण व्यापकता जास्त आहे,
प्रतिनिधित्व जास्त आहे, स्कोप खूप जास्त आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे। यामुळे काय होते की लोकांच्या ज्या इच्छा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या द्वारे त्या भागवल्या जातात, त्या पूर्ण केल्या जातात। क्षेत्रानुसार कायदे म्हणजे जे काही राज्य आहेत त्याची जी वैविध्य आहे त्यामध्ये जे काही वेगळेपण आढळते ते जे लोकांच्या गरजा आहेत, कुठं सामाजिक मागासलेपण आहे, कुठं आर्थिक मागासलेपण आहे, अशा अनेक बाबी असू शकतात। त्या प्रत्येक बाबी राज्य म्हणजे जर केंद्रामध्ये जर एकात्मक व्यवस्थेमध्ये काय होता, जर एक कायदा झाला तो संपूर्ण देशभर लागू करायचा असते, पण राज्यामध्ये आता महाराष्ट्र आणि बिहार यांची जर तुलना केली तर बिहारला आर्थिक बाबतीत प्रगत करणे हे जास्त गरजेचं आहे। तर भारतामध्ये जे राज्य आहेत ते राज्य महाराष्ट्राची प्रायोरिटी वेगळी आहे आणि बिहारची प्रायोरिटी वेगळी आहे, अशा बाबी कारण राज्याला अधिकार नाही आहे कायदे करण्याचा, त्यामुळे एकात्मक व्यवस्थेमध्ये या बाबी केल्या जाऊ शकत नाही। आपण क्षेत्रानुसार कायदे व धोरणे बनवली जात नाही आणि लोकांच्या आकांक्षा जे काही राज्य आहेत त्यांच्या जे काही आकांक्षा आहेत, त्यांच्या जे काही इच्छा आहेत, त्यांच्या जे काही गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीत। या पॉइंट मित्र आपल्याला समजले असतील, जर कन्फ्युजन असेल तर सांगा। सरकार निरंकुश होण्याची शक्यता कमी असते जर केंद्र राज्यामध्ये किंवा मग प्रतिनिधित्व जास्त आहे, विरोधक जास्त असतात, लोकसंख्या जास्त असते, शासन व्यवस्था ताठर असते, त्यानंतर संविधान सर्वोच्च असते। जर अशी व्यवस्था असली तर त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेचं पूर्ण कंट्रोल असते आणि निरंकुशता निर्माण होण्याची म्हणजे एकच व्यक्ती जो प्रशासनावर शासन करण्यासाठी आलेला आहे तो आपल्या हातात सरकार घेणे, आपल्या हातात पूर्ण व्यवस्था सामावून घेणे यासाठी तो त्याने कितीही प्रयत्न केले तरी ती गोष्ट साध्य होणं थोडं कठीण असते, कारण न्याय व्यवस्था त्यावर रिव्ह्यू करण्यासाठी असते आणि विरोधक सुद्धा त्या ठिकाणी असतातच। व्यवस्था व्यापक असल्याने प्रतिनिधित्व असते म्हणजे जे काही वैविध्य आहे, जे काही जनमताची वेगवेगळ्या छटा आहेत त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय म्हणजे व्यवस्थापनामध्ये स्थान दिले जाते आणि प्रत्येकाला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रतिनिधित्व पाठवला जातो आणि त्यांना प्रत्येकाला राज्याद्वारे प्रतिनिधित्व प्राप्त करून दिल्या जाते। आता याद्वारे हे आपण फायदे बघितले, आता याच्यापासून काही नकारात्मक बाबी घडतात किंवा तोटे होतात, तोटे आपल्या समोर दिसतात। तोटे नाही म्हणू शकत मित्र आपण त्याला, काही नकारात्मक बाबी दिसतात तर त्या कोणत्या, तर दुहेरी नागरिकत्व असल्याने यामध्ये काय होते, केंद्राचं आणि राज्याचं प्रत्येकाचं नागरिकत्व वेगळं असते। म्हणजे अमेरिकेमध्ये केंद्राचं नागरिकत्व म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि जे कॅलिफोर्निया किंवा इतर जे पेन्सिल्वानिया अनेक जे दुसरे राज्य आहेत टेक्सास वगैरे, त्या प्रत्येक राज्याचं जे प्रतिनिधित्व आहे नागरिकत्व आहे ते वेगवेगळं आहे। केंद्राचं नागरिकत्व वेगळं आहे आणि राज्याचं नागरिकत्व वेगळं, म्हणजे भारत देश म्हणून नागरिकत्व वेगळं आणि महाराष्ट्र राज्य म्हणून नागरिकत्व वेगळं, बिहार राज्य म्हणून नागरिकत्व वेगळं, गुजरात राज्य म्हणून नागरिकत्व वेगळं। यामुळे काय होते, एकतेची भावना कमी होऊन जाते, एकतेची भावना राहत नाही, एकतेची भावना आपल्याला आढळून येत नाही। देशात सर्व ठिकाणी नियम कायदे समान नसतात, म्हणजे जसं आपण एकात्मक व्यवस्थेत बघितलं की केंद्रात पूर्ण अधिकार असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये कायदे नियम यांचे जे कायदे किंवा नियम असतात ते संपूर्ण देशामध्ये समान असतात, पण या ठिकाणी संघात्मक व्यवस्थेमध्ये राज्य वेगळे असतात, त्यांच्या महत्वाकांक्षा वेगळ्या असतात, त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात, त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे सर्वांमध्ये एकच कायदा आढळत नाही, त्यामध्ये वैविध्य आढळते, धोरण वेगवेगळे राज्य त्याची परिस्थिती पाहून आखले जातात। केंद्र राज्य वाद असल्याने न्यायपालिका प्रबळ होते। आता वारंवार हस्तक्षेप झाल्यामुळे केंद्र राज्य ह्यामध्ये वाद होतात, राज्याच्या अधिकारांमध्ये केंद्राने हस्तक्षेप केला किंवा मग वाद झाले, यामुळे काय होते की न्यायमंडळाला जास्त चालना मिळते। त्यामुळेच बघा PIL म्हणजे जनहित याचिका असो, न्यायालयीन सक्रियता असो किंवा न्यायालयीन सुप्रीमसी असो, पण अशा अनेक बाबी सर्वश्रेष्ठता या अशा अनेक बाबी आपल्याला दिसून येतात। ह्या ज्या संपूर्ण व्यवस्था आहेत, ह्या संपूर्ण व्यवस्था आपण बघितलं तर आपल्याला माहित पडेल की ह्या जे काही अमेरिका आहे त्या अमेरिकेतून आपल्याकडे हे जे लक्षण आहेत हे लक्षण आपण घेतलेले आहेत, कारण आपली व्यवस्था बऱ्यापैकी अमेरिकेसारखी आढळते। त्याच्यामध्ये काही एकात्मक लक्षणं जरी असली तरीही या संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या बाबी आपल्याकडे सुद्धा लागू होतात अमेरिकेच्या तुलनेत। भारतामध्ये जरी न्यायव्यवस्थेचं महत्व थोडं कमी असलं, निर्णय प्रक्रिया मोठी असल्याने कायदे व धोरणांसाठी उशीर जास्त होते।
निर्णय प्रक्रिया मोठी आहे, कारण प्रतिनिधित्व जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे, राज्यांना सहभागी करून घेणं आहे. यामुळे काय होते की निर्णय प्रक्रिया ही मोठी होऊन जाते. ही निर्णय प्रक्रिया मोठी असल्याने उशीर जास्त होते आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे म्हणजे प्रतिनिधित्व जास्त आहे, राज्यांचा सहभागी करून घ्यावं लागते. राज्यांचे सरकार वेगळे, केंद्राचं सरकार वेगळं, प्रत्येक राज्यात त्यांना वेगळे कायदे करणे, वेगळी अंमलबजावणी करणे, केंद्राने वेगळे कायदे करणे, त्याची अंमलबजावणी वेगळी करणे, ती केंद्रातील शासन चालवणे, राज्यातील शासन चालवणे, या सर्व बाबीमुळे काय होते की खर्च हा वाढतो. पण हीच व्यवस्था केंद्राच्या बाबतीत एकात्मक व्यवस्थेच्या बाबतीत कमी पडते. मित्रो, आपण या ठिकाणी एकात्मक व संघात्मक व्यवस्थेची जी लक्षणं आहेत ते आपण बघितले. आता पुढचं जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत, भारताचं मॉडेल काय आहे. भारताच्या मॉडेलवर आपण या ठिकाणी आता चर्चा करू. मित्र, भारताच्या मॉडेलवर बोलायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण की भारताची ओळख संघराज्य अशी होती. मी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपल्या संघराज्य हा शब्द आपल्या संविधानामध्ये कुठेही आढळत नाही, पण आपली व्यवस्था ही मात्र संघराज्यात्मक आहे. एस.आर. बोम्मई खटल्यामध्ये आणि इतर बाबीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बाब वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. आपण संविधानामध्ये राज्यांचा संघ हा शब्द समाविष्ट केलेला आहे, पण भारतामध्ये जी व्यवस्था आहे ती संघराज्य आहे, एकात्मक आहे. मी आपल्याला या संबंधी चर्चा केलेलीच आहे. भारताचा उल्लेख संघराज्य असा होतो, पण आपल्या संविधानात एकात्मक व संघराज्य ही दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. त्यामुळे आपण आपल्या व्यवस्थेचा उल्लेख अर्ध संघराज्य असं करतो, कारण त्यामध्ये आपली व्यवस्था संघराज्य आहे आणि एकात्मकतेचे सुद्धा आपण लक्षण आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे अर्ध संघात्मक व्यवस्था आपल्याकडे निर्माण झालेली आहे. भारतीय संविधान परिस्थितीनुसार स्वरूप बदलत असते. भारतीय संविधानाचं जे स्वरूप आहे ती परिस्थितीनुसार बदलत असते. आपल्याला माहित आहे की राज्याला पूर्ण अधिकार आहे, पण ज्या वेळेला आणीबाणी लागू होते त्यावेळेला राज्यांचे अधिकार काढून घेतले जाऊ शकतात, ते बरखास्त केलं जाऊ शकते किंवा अनेक अशा बाबी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. मी जर जास्त डिटेल चर्चा करत बसलो मित्रो तर त्यामध्ये जास्त वेळ जाणार. आता भारतीय संविधानातील एकात्मक वैशिष्ट्य आपण बघू. भारतीय संविधानात काय अशा बाबी आहेत की जे आपल्याला एकात्मकतेकडे झुकवतात. तर भारतीय संविधानामध्ये बघा, मजबूत केंद्र सरकार आहे. आपण काय केलं की केंद्रामध्ये अनुसूचित 7 मध्ये आपण अधिकार दिलेले आहेत, केंद्राला दिले, राज्याला दिले आणि समवर्ती सूची सुद्धा ऍड केली. पण याच्या व्यतिरिक्त जे रेसिड्युअरी किंवा अवशिष्ट किंवा उरलेले विषय आहेत की जे यामध्ये समाविष्ट नाही किंवा कालांतराने जे येतील ते संपूर्ण अधिकार आपण केंद्र सरकारच्या अधीन केलेले आहेत. ही जी व्यवस्था आहे ही आपण कॅनडाची व्यवस्था घेतलेली आहे की ज्यामध्ये आपण केंद्राला मजबूत केलेलं आहे. आपण संघराज्य मॉडेल जरी स्वीकारलं तरी आपण केंद्राला जास्त मजबूत केलेलं आहे, त्या तुलनेमध्ये राज्याला कमी मजबूत केलेलं आहे. राज्याची मजबूती थोडी कमी केली आहे, कारण मित्र ज्या वेळेला भारत स्वतंत्र झालेला त्यावेळेला परिस्थिती थोडी बिकट होती आणि राज्य फुटून बाहेर जाऊ शकतात. पाकिस्तानची तशी रचना होती, जिन्नाची तशी रचना होती. या सर्व बाबींमुळे, या सर्व गोष्टींमुळे आपण ही व्यवस्था आजमावली, ही व्यवस्था स्वीकारली. एकीकृत न्याय व्यवस्था आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालय, त्याच्या खाली हायकोर्ट, त्याच्या खाली लोअर कोर्ट अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे. एआयएस म्हणजे अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवेमध्ये आपण काय बघतो तर IAS, IPS आणि IFTS म्हणजे इंडियन फॉरेस्ट अँड ट्रायबल सर्व्हिसेस. या बाबी ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत यांची निवड केंद्राद्वारे होते. म्हणजे UPSC द्वारे होते आणि ते काम राज्यासाठी करतात. राज्यात येतात, त्यांना केडर भेटते आणि त्या केडर मध्ये ते काम करतात. त्यांची निवड केंद्राद्वारे होते. मग या ठिकाणी अखिल भारतीय सेवा म्हणजे राज्यांनीच निवड करावी आणि राज्यातच काम करावे, ही जर व्यवस्था असती तर ती फेडरल व्यवस्थेचं लक्षण असतं. केंद्राची लोक जे निवडतात, केंद्राद्वारे जे लोक निवडतात ते केंद्रातच काम करतील, राज्याद्वारे जे लोक निवडले असतील ते राज्यात काम करतील. ही अखिल भारतीय सेवा म्हणून ही संघ राज्यात्मक व्यवस्थेचं लक्षण असतं. पण एकात्मक राज्याचं लक्षण काय की केंद्र निवड करते आणि ते लोक राज्यात काम करतात. असं आपण आपला जिल्हाधिकारी असो, IAS अधिकारी असो, म्हणजे आपण UPSC थ्रू जे लोक पास होऊन आपल्याकडे आले, UPSCच्या सर्वच जे पोस्ट असतात ते अखिल भारतीय सेवा म्हणून गणल्या जाते. त्यामध्ये केवळ ह्या जे 3 पोस्ट आहेत त्यांना आपण अखिल भारतीय सेवा म्हणून स्वीकारतो. आपल्या संविधानात याच्या संबंधी एक कलम आहे की राज्यसभेला जर वाटलं तर एखाद्या विषयावर एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करावी तर त्या संबंधी तरतूद आपल्या संविधानामध्ये आढळते. तर ती राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमात आहे ते तुम्ही मला
कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, ते तुम्ही थोडं सर्च करावं. संसदेद्वारे राज्यांची पुनर्रचना केली जाते. आपण या अगोदर काय बघितलं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, कलम 3 नुसार की राज्याची पुनर्रचना केली जात असते. राज्याची मध्ये मोडतोड केली जाते, त्याच्या नावात बदल केले जाते, सीमेत बदल केले जाते, त्याला कमी जास्त केलं जाते, त्याच्यातून तोडून वेगळा भाग वेगळा, एखाद्या राज्यातून तोडून दुसरा भाग निर्माण केला जाऊ शकते. तर याच्यातून काय दिसते आपल्याला की राज्याची पुनर्रचना ही केंद्राद्वारे होते. आपण अमेरिकेमध्ये काय बघतो, तर केंद्र हे फुटून बाहेर जाऊ शकत, म्हणजे केंद्र सरकार हे राज्यांना मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना ते एका कराराने त्या ठिकाणी जोडले गेले आहेत. पण भारताची जी व्यवस्था आहे, ती भारताची व्यवस्था केंद्रस्थानी आहे. म्हणजे राज्यांना केंद्राद्वारे निर्माण केलं केवळ प्रशासनिक बाबतीसाठी. म्हणून केंद्र राज्यांची व्यवस्था करते, त्याची पुनर्रचना करू शकते, त्याच्या सीमेमध्ये बदल करू शकते, एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण करू शकते. राज्यपाल राष्ट्रपतीद्वारे नियुक्त असतात. आता बघा, जो राज्याचा नामधारी प्रमुख आहे, ज्याला आपण राज्याध्यक्ष म्हणतो, तो जो राज्याध्यक्ष असतो राज्यपाल, हा राष्ट्रपतीच्या सही शिक्क्याने निवडून दिला जातो, म्हणजे आपल्याकडे पाठवला जातो. त्याच्यासाठी वेगळं असं काही इलेक्शन नाही, काही असा वेगळा क्रायटेरिया नाही. केवळ राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्याने त्याला राज्यात प्रशासनासाठी पाठवले जाते. राष्ट्रपती हा संसदेचा भाग आहे, पण तो राज्यासाठी जर काम करत असेल तर त्यामुळे हे सुद्धा जर राज्यपालाची निवड करून आपल्याकडे पाठवत असेल, तर या व्यवस्थेतून आपल्याला काय जाणवते, तर ही जी व्यवस्था आहे ही एकात्मक आहे. एकल नागरिकत्व, आपण बघितलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये 2 नागरिकत्व असतात. केंद्राचं नागरिकत्व वेगळं, राज्याचं नागरिकत्व वेगळं. पण आपल्या देशामध्ये एकात्मक व्यवस्थेप्रमाणे केवळ आपल्याला केंद्राचंच नागरिकत्व स्वीकारावं लागतंय. आणीबाणीची तरतूद, आणीबाणीची तरतूद आपल्याकडे काय सांगते, तर आणीबाणीच्या तरतुदीने काय होते, आणीबाणी लागल्यानंतर राज्याचे अधिकार कमी केले जातात, त्यावर कायदे केले जाऊ शकतात. राज्याचे जे धनविधेयक असतात ते राष्ट्रपतींच्या मर्जीसाठी ठेवल्या जाऊ शकतात. राज्यावर बंधनं आणल्या जाऊ शकतात. संसद कायदा करून त्यातील अधिकार आपल्याकडे घेऊ शकतात. अशा अनेक बाबी आणीबाणीच्या काळामध्ये घडतात. त्यामुळे आणीबाणी हे एकात्मक व्यवस्थेचं लक्षण आहे. एकीकृत लेखापरीक्षण आणि निवडणूक आयोग. एकीकृत लेखापरीक्षण म्हणजे आपला जो कॅग आहे तो राज्यासाठी आणि केंद्रासाठी काम करतो. त्याचं असं वेगळं वेगळं नाही. जो केंद्राचा कॅग आहे म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक, तो केंद्रासाठी आणि राज्यासाठी दोघांसाठी काम करतो. निवडणूक आयोग, आपल्याकडे जो निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग, तो लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेतो. जर विधानसभेसाठी, विधान परिषदेसाठी ज्या निवडणुका आहेत ते जर निवडणूक आयोग घेत असेल आणि निवडणूक आयोग जर केंद्राचा असेल, तर ही जी व्यवस्था आहे, ही जी निवडणूक आयोग आहे, हे एकात्मक व्यवस्थेचं लक्षण आहे. मित्रो, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका घेतो, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण राज्याच्या निवडणूक आयोगामार्फत घेत असतो. त्यासाठी केंद्राचा निवडणूक आयोग नसते. लवचिक संविधान, आपलं संविधान आपल्याला माहित आहे की 2 पद्धतीने त्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते, एक साध्या बहुमताने आणि कलम 368च्या बहुमताने. तर लवचिक पद्धतीने आपल्या ठिकाणी काही अशा बाबी आहेत की ज्यावर केवळ साध्या बहुमताने आपण साध्या मेजॉरिटीने ते संविधान दुरुस्ती पास करू शकतो. केवळ जेवढे उपस्थित लोक आहेत त्यातील अर्धे लोक, 50% अधिक इतके व्यक्ती जर त्या विधेयकाच्या बाजूने असतील तर ते संविधान दुरुस्ती होऊ शकते. यामुळे काय समजते की लवचिक संविधान दुरुस्ती आपल्याकडे आढळते. राज्य विधेयकावर नकाराधिकार, आता हा राज्य विधेयकावर नकाराधिकार राज्यपालाचा का, तर नाही, राज्यपाल तर करू शकतो, पण तो राष्ट्रपतीकडे हे विधेयक पाठवू शकतो. राज्यपाल राष्ट्रपतीकडे राज्याचे विधेयक पाठवू शकतो. हे सुद्धा एक कन्सर्न किंवा मग एकात्मक व्यवस्थेचं लक्षण आहे, आपण असं म्हणू शकतो. आता संघराज्य वैशिष्ट्य काय दाखवते आपल्याकडे, तर लिखित संविधान आहे, हे सर्वांना माहिती आहे. केंद्र राज्यात अधिकाराचे विभाजन आहे, संविधानातील अनुसूचित 7 यामध्ये माहिती आहे केंद्र राज्याचं जे अधिकार आहे ते वेगवेगळे केलेले आहेत. राज्याला काही अधिकार प्राप्त आहेत आणि केंद्राला काही अधिकार प्राप्त आहेत. कठोर दुरुस्ती म्हणजे आपल्याला माहित आहे कलम 368 नुसार जे दुरुस्ती होते की अर्ध्या राज्यांचे बहुमत
पूर्ण बहुमत म्हणजे जेवढे लोक सदस्य आहेत त्यांचे म्हणजे लोकसभेमध्ये जर 350 लोक असतील तर 550 जर लोक असतील तर 276 ही मेजॉरिटी आणि त्यामध्ये उपस्थित लोकांचे 203 बहुमत आणि हे बहुमत 203 असताना जर ते जर 276 पेक्षा कमी होत असेल तर तेही मान्य केलं जाणार नाही. ते 276 पेक्षा वरच असलं पाहिजे म्हणजे त्या दिवशी जो कोरम आहे तो जास्त असला पाहिजे. अशी या ठिकाणी आपल्याला कठोर आणि काही ठिकाणी अर्ध्या राज्याची परमिशन सुद्धा गरजेची पडते. स्वतंत्र न्यायव्यवस्था आपण एकात्मक न्यायव्यवस्था बघितली आपली की ती इंटिग्रेटेड आहे की वर सर्वोच्च न्यायालय त्याच्या अधीन हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि त्याच्या अधीन लोअर कोर्ट म्हणजे आपलं दुय्यम न्यायालय ही एकात्मक व्यवस्था आहे. पण स्वतंत्र व्यवस्था म्हणजे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्यामध्ये होत नाही. केंद्र आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये किंवा न्याय म्हणजे आपली जी एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि न्याय ज्युडिशरी आहे म्हणजे न्यायव्यवस्था कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी परिषद कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था हे तिन्ही एकमेकांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांचं एकमेकांपासून वेगळं असते. आपला निर्णय घेण्यासाठी आपलं डिसिजन घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालय काम करते ते कुणालाही बाध्य नसते. तर ही स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं लक्षण आहे. आता संविधान सर्वोच्च आहे. आपल्याला माहित आहे की संविधान आपल्या भारतामध्ये आपण सर्वोच्च केलेलं आहे. पण ब्रिटनमध्ये जर विचार केला तर संसद हे सर्वोच्च आहे कारण त्या ठिकाणी अलिखित संविधान आहे. संविधानाला त्या ठिकाणी जास्त महत्व नाही. आपल्या संविधानामध्ये आपण आपल्या देशामध्ये आपल्या व्यवस्थेमध्ये आपण संविधानाला सर्वोच्च केलेलं आहे. हे संघराज्य व्यवस्थेचं लक्षण आहे कारण संघराज्य देशांमध्ये संविधान सर्वोच्च असते. आता या ठिकाणी हा जो शेवटचा टॉपिक आहे हा काय म्हणते की द्वैध शासन म्हणजे केंद्र व राज्याचं वेगवेगळं सरकार आहे आणि ते स्वतंत्र आहे. द्विसदनात्मक व्यवस्था म्हणजे जी आपली संसद आहे संसदेमध्ये 2 गृह येतात की लोकसभा आणि राज्यसभा ह्या 2 गृह आहेत आणि हे झालं द्विसदनात्मक. आणि द्वैध शासन म्हणजे काय की केंद्राचं सरकार वेगळं आणि राज्यातलं सरकार वेगळं. जसं भारताचं सरकार वेगळं आहे केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसं महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. आता ते तर बदलणार आहेत नेहमीच बदलत असते. पण हे केवळ मी उदाहरणासाठी सांगितलं केंद्राचं सरकार कोणतं आणि राज्याचं सरकार केंद्र आणि राज्याचं सरकार हे आपापल्या ठिकाणी काम करण्यास पूर्ण मोकळीक त्यांना मिळालेली असते. हे संघराज्य व्यवस्थेची आपण वैशिष्ट्य बघितली. आता या व्यवस्थेवर भारताची जी व्यवस्था आहे अर्धसंघात्मक याच्यावर काही लोकांनी आपले मत मांडलेले आहे. ते मत मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. के संतानम काय म्हणतात? के संतानम म्हणतात की एकाग्र ही एकात्मक पूर्वग्रह आहे. भारताचं जे संविधान आहे ते एकात्मक आहे एकात्मक बाजूने आहे आणि तो पूर्वग्रह झालेला आहे. तो आपल्याला पूर्वग्रह म्हणजे बायस पद्धत आहे ते. हे जे व्यवस्था आपल्याकडे एकात्मक पूर्वग्रह आहे हा 2 बाबीमुळे आढळते. एक तर आपल्या आर्थिक बाबीसाठी आपण केंद्राला मजबूत केला आणि राज्यांना त्यांच्या अधीन त्यांच्यावर डिपेंड करून टाकलं. तसेच अनुदानाच्या बाबतीत की केंद्राच्या अनुदानावर राज्य डिपेंड करते. आणि मजबूत योजना आयोग जो योजना आयोग आपण नीती आयोगामुळे रद्दबातल करून टाकला तो मजबूत योजना आयोग या अगोदर होता. या 2 बाबी के संतानम कारण त्यांनी हे जे स्टेटमेंट आहे त्यावेळेला संविधान लागू झालं त्यावेळेला त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकात्मक पूर्वग्रहासाठी 2 बाबी सांगितल्या की एक आर्थिक बाबीवर केंद्राचे पूर्ण अधिकार म्हणजे सर्व अनुदान वगैरे केंद्राच्या अधीन आहे आणि राज्य त्यांच्यावर डिपेंड आहे. आणि मजबूत योजना आयोग की योजना आयोग हा काय होता हा राज्यांचा देशासाठी योजना बनवत होता आणि त्यामध्ये जो अप्रोच होता टॉप टू बॉटम होता. आता म्हणजे वरून पासून खाली येणारा अप्रोच होता. आताच्या नीती आयोगाचा जो अप्रोच आहे तो खालून पासून वर जाणार आहे म्हणजे राज्यापासून वर केंद्रापर्यंत विकास गेला पाहिजे. आधी जो व्यवस्था होती ते वरून पासून केंद्रापासून राज्यात ती झिरपलं पाहिजे. आपले राजीव गांधी यांनी म्हटलं होतं की ज्या वेळेला आम्ही 1 रुपया केंद्रातून पाठवतो त्यामधील केवळ 15-16 पैसेच राज्यापर्यंत म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात बाकीचा पैसा हा गळापून जातो. तर ही जी व्यवस्था होती अशाच पद्धतीने म्हणजे हे केवढं उदाहरण दिलं तर केंद्राची जी व्यवस्था आहे ती खाली राज्यापर्यंत येते आणि त्याच्यामध्ये मग किती घोटाळे होतात हे आपल्याला माहितीच आहे. मॉरिस जॉन्स काय म्हणतात की बार्गेनिंग म्हणजे माहिती आपण भावतोल करत असतो. आपण कुठे दुकानात गेलो तर भावतोल करत असतो. तर मॉरिस जॉन्सच्या मते की आपलं फेडरलिझम आहे आपण भारत देश हा संघराज्यात्मक आहे पण त्यामध्ये बार्गेनिंग झालेली आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी झालेली आहे. म्हणून वाटाघाटी करून आपण एकात्मक व्यवस्थेला त्यामध्ये थोडंफार स्थान दिलं.
केसी वेअर काय म्हणतात की क्वासी फेडरल, म्हणजे यामध्ये एकात्मक आणि फेडरल म्हणजे संघराज्य दोन्ही लक्षणं आढळल्यामुळे जे केसी वेअर आहे ते काय म्हणतात की हे अर्धसंघराज्यीय मॉडेल आहे. म्हणजे मी आधीच आपल्याला हे सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. आयव्हर्जनिक काय म्हणतात, मजबूत केंद्रकरणाची प्रवृत्ती असणारे संघ. यामध्ये संघराज्य तर आहेच, पण यामध्ये जास्त प्रमाणात जे वैशिष्ट्य आहे ते केंद्रीकरणाचे आहे. तर मजबूत केंद्र हा मजबूत शब्द ध्यानात ठेवा की मजबूत केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघ. संघ तर आहे, पण यामध्ये केंद्रीकरणाची जी प्रवृत्ती आहे ती स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, जोरदार आहे. आणि पुढे एस आर बोम्मई काय म्हणतात, एस आर बोम्मई म्हणजे एस आर बोम्मई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय 1994 काय म्हणते की फेडरल व्यवस्था, संघात्मक व्यवस्था हे भारतीय व्यवस्थेचं लक्षण आहे. आणि ही जी संघात्मक व्यवस्था आहे हे भारतासाठी, ही जी संघात्मक व्यवस्था आहे ही भारताच्या मूलभूत चौकटीचं जे बेसिक फ्रेमवर्क आहे, जे 1973 विश्वानंद भारती खटल्यामध्ये आपण स्वीकारलं, त्या व्यवस्थेचं हे लक्षण आहे. आणि शेवटी ग्रेन्युल ऑस्टिन सहकारी संघवाद म्हणजेच कॉपरेटिव्ह फेडरलिझम असा शब्द वापरतात की एकमेकांच्या मदतीला, एकात्मक आणि संघात्मक ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी एकमेकांच्या मदतीला धावून जातात, अशी व्यवस्था आहे. मित्रो, हा व्हिडिओ मी याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. जर कदाचित आपलं कन्फ्युजन जर क्लिअर झालं नसेल, जर आपलं कन्फ्युजन असेलच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आपण त्यावर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. मित्रो, आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करावं, इंस्टाग्राम आमचं अकाउंट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण